मी सकाळीच बोललो आहे नागपूरमध्ये संवाद करताना. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांचं मागच्या 30-35 वर्षापासून त्यांचं मोठं काम आहे. त्यांचे कार्यकर्ते आहेत. शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यामुळं त्यांच्याकडले कार्यकर्ते आमचेही त्या ठिकाणी भाजपाचं मोठं काम आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर दोन्हीकडले कार्यकर्ते आपसात एवढी बसू शकत नाही. आपसात बसून जर आम्ही केलं तर जागाच उरत नाही. त्यांना कुठल्या द्याव्या, आमच्या कुठल्या घ्याव्या, आणि त्यामुळं आम्ही एकत्रित बसून निर्णय केला आहे की अजितदादांनी आपलं वेगळं राष्ट्रवादी लढावं, आम्ही भाजपा महायुती लढू. आणि त्यामुळं मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट केलं, अजितदादांनी स्पष्ट केलं, मी आपल्याला सांगतो निवडणुकीचा प्रभारी म्हणून आमचे रवींद्र चव्हाणजी अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे की 100% आम्ही मित्रपक्ष म्हणून लढू. पिंपरी चिंचवड पुणेमध्ये आम्ही भाजपा महायुती लढेल आणि अजितदादा आणि त्यांना कोणाला सोबत घ्यायचं ते घेतील, पण आम्ही त्या ठिकाणी मित्रपक्ष लढणार आहोत. नवाब मलिकांशिवाय आव्हान दिले चिंचवडसाठी सर्वस्वपणाला लावू. नाही, सर्वस्वपणाला लावलंच पाहिजे. प्रत्येक जेव्हा निवडणूक लढतं तेव्हा आपलं सर्वस्वच लावतात. शेवटी दादांनी आपली पक्षाची लढाई लढताना त्यांना निवडणुकीसाठी लढावं लागेल. आम्ही आपलं सर्वस्व लावू. शेवटी महायुती आणि दादा जरी आम्ही मित्रपक्ष म्हणून लढलो तर त्यांना जिंकायचं आहे, आम्हाला जिंकायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे महापौर पिंपरी चिंचवडचा राष्ट्रवादीचा होईल, आमचं म्हणणं आहे भाजपा महायुतीचा होईल. त्यामुळं जेव्हा मित्रपक्ष म्हणून लढतो पण एक पाळलं जाणार आहे. अजितदादाचे कुठलेही कार्यकर्ते किंवा अजितदादा महायुतीवर टीकाटिप्पणी करणार नाही, महायुती अजितदादावर टीकाटिप्पणी करणार नाही. कुठल्याही पद्धतीने मनभेद तयार होणार नाही. मतभेद होतील थोडे, पण मनभेद मात्र होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. राज्यात कुठंच त्याच्यासोबत युती करणार नाही, आता ज्या ज्या ठिकाणी जसे जसे प्रस्ताव आहे, महायुतीचा निर्णय झाला आहे, महायुतीत लढण्याचा निर्णय आहे, पण ज्या ज्या ठिकाणी जसं जसं आमची महायुती बसेल त्या ठिकाणी निर्णय होतील. भाजपा शिवसेना मात्र एकत्रित महायुती लढणार आहे हे झालं आहे. आता राष्ट्रवादी कुठे कुठे जॉईन होणार ते आता नवीन कळेल. दादांनी PhDच्या विद्यार्थ्याच्या विरोधात वक्तव्य केलंय आणि सोशल मीडियावर सुद्धा असं होतं की एकाच घरातले 4 लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, तर असं वक्तव्य करणं चुकीचं वाटत नाही, बेताल वक्तव्य असं वाटत नाही का सर आपल्याला? नाही, कुठल्या संदर्भाने केलं हे बघावं लागतं. मला माहिती आहे तो विषय. संदर्भ काय होता की त्यांचं म्हणणं एवढंच होतं की धनदांडगे लोक आहेत किंवा पैसेवार लोक आहेत किंवा जे शिक्षण शिकू शकतात त्यांनी त्या फॅसिलिटीचा फायदा घेऊ नये, त्यांनी PhDची फॅसिलिटीचा फायदा घेऊ नये, हा तात्पर्य होतं. तुम्ही आता बोलण्याचा असं वेगळा अर्थ काढायला योग्य नाही आहे, कारण मी तेव्हा होतो. आणि त्यामुळं ज्या वर्गाकरता आपण सरकार स्कीम करते किंवा ज्या वर्गांना आपण आधार देतो, SC ST OBC 18 पगड जाती, आर्थिक दुर्बल समाज आणि मराठा समाज असेल, ज्या ठिकाणी आर्थिक दुर्बल परिस्थिती आहे त्याच लोकांनी सरकारच्या योजनेचा फायदा घ्यावा. आमदार खासदार मंत्र्याच्या घरातले मुलं जर त्या ठिकाणी PhDचा फायदा घेत असेल किंवा जे सक्षम आहे ते घेत असेल तर ते मात्र योग्य नाही असा संदर्भ असेल. अजितदादांसोबत युती करत असताना नवाब मलिक यांचा तुम्ही विचार करत आहेत. नवाब मलिकवरच भाजप अडून बसलेली आहे, नेमकं कारण काय आहे? मी तुम्हाला सांगतोय की कार्यकर्ते त्यांच्याकडे असलेले, आमच्याकडे महायुतीचा स्कोप, त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची मोठी फडी, आमच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची फडी. जेव्हा कमी जागेत आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी निवडणूक लढू शकत नाही. शेवटी कार्यकर्त्याला वाटतं खूप दिवसांनी निवडणूक झाली आहे, 9 वर्षांनी. मग 9 वर्षांनी निवडणूक झाल्यानंतर 2 ठिकाणी 2 टर्मची निवडणूक आहे. एक कार्यकर्ता म्हणतो मला लढायचं आहे, मला लढायचं आहे. भाजपाचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी सांभाळत नाही आहे की कोणाकोणाला तिकीट द्यायचे आहे, तर राष्ट्रवादीमध्ये कुठून त्यांचं सांभाळणार आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकाला लढायचं आहे. या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याला लढायचं आहे. त्यामुळं असं नाही करता येत आपल्याला की सर्वच कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करायची. शेवटी निवडणुकीमध्ये जय पराजय होईल, पण कार्यकर्त्याची त्या ठिकाणी जेव्हा आपण निवडणूक असते तेव्हा कार्यकर्ता मजबूत करण्याकरता, कार्यकर्ता म्हणून नेता निर्माण करण्याची निवडणूक आहे. आणि त्यामुळे अशा वेळी कार्यकर्त्याला थांबवणे योग्य नाही, म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला, आम्ही निर्णय घेतला. की भाजप बिल्डर जनता पार्टी आहे. अरे कालच मी सांगितलं, आदित्य ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांची पार्टी सत्ता आणि पैशापासून मोठी झालेली आहे. त्यांच्याकडलं जे बिल्डर धर्जित धोरण आहे मागच्या 40 वर्षापासून महानगरपालिकेत, ते धोरण सर्वांना लावतात. ते ॲक्च्युली धोरण त्यांचं आहे, हे आमचं धोरण नाही आहे. आमचं धोरण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता सरकार चालवणे
हे देवेंद्र फडणवीस सरकारचं उद्दिष्ट आहे. हा? काँग्रेस पार्टी किंचित होत चालली आहे. त्यांना कोणी स्वीकारायला तयार नाही, म्हणून त्यांना एक प्रकारे त्यांच्या महाविकास आघाडीतून त्यांनी बाहेर काढलेलं आहे काँग्रेसला. म्हणून त्या वेगळं लढायची मानसिकता करत आहे. कारण उद्धवजी आणि राजसाहेब हे कधीही आता काँग्रेसच्या दावणीला जाण्याचा विचार करणार नाही, कारण राजसाहेब त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे काँग्रेस किंचित होत चालली आहे. एक काळात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा त्या ठिकाणी अजेंडा स्वीकारला होता. उद्धव ठाकरे वाटतं आता की काँग्रेसला स्वीकारलं म्हणून आमची पार्टी त्या ठिकाणी संपत चालली आहे. त्यांनी आता बोध घेतलेला आहे. हेमंत पाटील म्हणत आहेत की आगामी नगरपालिकेसाठी 60% जागा जी आहे ती आम्हाला देण्यात आल्या पाहिजे. नांदेडमध्ये आमचे कार्यकर्ते बसून एकनाथजींनी एक यादी दिली आहे, कोणाशी बोलावं. इकडे भाजपाची यादी आहे. आपसात बसून आम्ही निर्णय करणार आहोत. नांदेडमध्ये वाळूच्या हायवामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय. आज सुद्धा एका जणाच्या पायावर हायवा गेलाय. अनेक हायवावर जे नंबर प्लेट नाही. काय कारवाई काहीच होत नाही. महसूल विभागही याच्या मागे असल्याचं आरोप होते सर. त्याच्यापेक्षा नाही का लोकांचे मृत्यू झाले. होत आहेत, रोज अपघात आहे. आज पुन्हा या ठिकाणी 2 पाया गेलेत आता. बरं, मी आजच दखल घेतो. मी जर नांदेडमध्ये आलो आहे तर मी जिल्हाधिकाऱ्याशी बोलून अवैध वाळूवर कसा अंकुश त्या ठिकाणी ठेवता येईल. आम्ही तशा खूप चांगल्या पॉलिसी केल्या आहे, पण त्यापेक्षाही जर आता अवैध प्रकारे सुरू झालं असेल किंवा तुम्ही सांगता त्यात तथ्य आहेत, कारण शेवटी एखादा पत्रकार सांगतो तेव्हा त्यात तथ्य असतं आणि म्हणून याची पूर्ण मी तपासणी करीत आणि योग्य कारवाई आजच करीन. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.